जे सर्वांचे आदर्श स्थान छत्रपती शाहू महाराजांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आलो होतो आणि त्यांना दीर्घायुष्य लाभावं, चांगलं आरोग्य लाभावं अशी परमेश्वर चरणी आम्ही सर्वजण प्रार्थना करतो आहे. आता आम्ही आहे महायुतीमध्ये. आता आमचा उमेदवार असणारा महायुतीचा. संभाजीराजांची माझी काय अजून भेट झालेली नाही. भेट झाल्यानंतर मी तुम्हाला सविस्तरपणाने सांगेन. महाविकास आघाडीमध्ये स्वागत असेल नाही, आता ते महाआघाडी, ते महाविकास आघाडीमध्ये आहेत. त्यांचा उमेदवार कोण असावा हे ते ठरवतील. आमचा महायुतीचा आघाडी हा महाविकास युती ठरवेल. आणि मला वाटते आता काय फार वेळ राहणार नाही, आता लवकर आलेला आहे. नाही, आता एक लक्षात घ्या, काही झालं तरी हे तिन्ही पक्षाची नेते मंडळी एकत्र बसतील आणि योग्य पद्धतीने मार्ग काढतील असा मला विश्वास आहे. त्यामध्ये कुठलंही भांडण वगैरे होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. काही जागा ज्या कोल्हापूरमध्ये विद्यमान खासदाराच्या जागा शिवसेनेकडे, त्यामध्ये काही बदल होण्याची चिन्ह दिसत आहे, चर्चा सुद्धा सुरू आहे. एक जागा जी आहे ती कमळ नाही, मला काही माहिती नाही. परंतु भारतीय जनता पक्षाचं सर्वे करून उमेदवारी देण्याची त्यांची प्रथा आहे. आता त्यानुसार काय त्यांनी सर्वे केलेलं आहे आम्हाला माहिती नाही. म्हणजे आज तरी एकनाथ शिंदे गटाचे दोन्ही खासदार हे उमेदवार असतील असं आम्हाला वाटतं आहे. उद्या जिल्हा निधी वाटपावरून ही बैठक कुठेतरी वादळी होण्याची शक्यता आहे. निधी वाटपावर काय वादी होण्याची शक्यता आहे? नाही, विरोधी पक्षांना जो गेल्या वेळेला बंटी पाटील पालकमंत्री असताना त्यांनी जो विरोधी पक्षाला निधी दिला होता तेच तत्व आम्ही अंगीकारलेलं आहे. नाही, ते मी आज वाचलं की अशा प्रकारची कारवाई झाली आहे. मी अजून जिल्हा पोलीस प्रमुखांच्याकडून अधिक माहिती घेतलेली नाही. ती माहिती मी घेतल्यावर मी त्याच्यावर प्रतिक्रिया देईन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.